अरविंद पत्नीकडे पंडित सातोळेकर गेले, ज्यांनी वेदाचे खंड लिहिले. 4 विद्वान जे भारतात झाले मी म्हटलं, त्याच्यापैकी पंडित सातोळेकर एक होते. महाराष्ट्राचं नाव अध्यात्मामध्ये त्यांनी गाजवलं. खंड लिहिले, शब्दकोश लिहिले. असे हे सातोळेकर ज्यावेळेस अरविंदांच्या पत्नीकडे गेले, मातोश्रीकडे, आणि त्यांना म्हणाले, सोपी साधना सांगा, काय करावे. पहा, सोपी प्रार्थना आणि सोपी साधना काय असते सांगा. त्यांनी एकच सांगितलं, जगदंबा धाव, जगदंबा धाव. अशा प्रकारे धावा करणे ही खरी प्रार्थना, ही खरी साधना. एवढंच करा. अरे रामकृष्ण परमहंस रडत असत रात्रभर, ओली चिंब हे व्हायची काय, उशी. ती प्रार्थना आहे. अश्रू देखील प्रार्थना आहे हो. अरे भगवंताचा नावाचा उच्चार झाला आणि अश्रू ढाळायला लागलोत आपण. त्यावेळेस दाखवायचे नाही, हे पहा अश्रू अश्रू प्रत्येकाला, असं नाही. आतून रडले तरी चालतं, बाहेर नाही दाखवले तरी चालतं. भगवान ओळखतो, आतून अफाट रोखतोय. हा प्रार्थनेमध्ये समजून घ्यावे लागेल की प्रार्थना काय हे झालं. मीरेची प्रार्थना प्रेमभाव नाचून प्रगट होईल, यांनी प्रार्थना केली. महावीरांनी त्यांची प्रार्थना बसून झाली, अभिव्यक्ती नाही. बुद्धांची बसून झाली, वशिष्ठ विश्वामित्रांची बसून झाली, मिरीची नाचून झाली. गौरांग महाप्रभू नाचले आणि तुकारामांनी नृत्य दिलं. वारकरी संप्रदाय भजन करत असताना चाली आणि नृत्य दिलंय. उभा राहून त्या संतांनी. एखाद्या मुलीचं जमलं म्हणतं थै थै नाचते ती. लगीन माझं ठरलं, 4 दिवस लग्नाला उरलं, थै 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 नाचते. मिरीची प्रार्थना प्रेमभाव अभिव्यक्त नाचून प्रगट होईल. अशी नाचेल की नर्तक स्वतःला विसरेल. कथकली काही येत नाही, पण मीरा इतकी नाचत होती सडकेवर, देभान विसरून, की नृत्य करणारा एक्सपर्टला वाचेल असं नाचता आपल्याला येत नाही. देहभान विसरून, देहभान विसरून फक्त नृत्य शिल्लक राहील. नृत्यांगणाचे भाव संपतील, दिसणार नाहीत. मंजू पिंपळगावकरला म्हणलं, मला असं गायन तुझ्यामधनं प्रगटलं पाहिजे ज्याच्यातनं देव प्रगट होईल आणि तो आनंदाने नाचेल. ज्यावेळेस ती तळवलकर बाई आळंदीला गायली, मी अध्यक्ष होतो, माझ्या हातनं बक्षीस दिलं. मी म्हणालो, आज माऊली समाधीत डोलले असतील. एकच वाक्य टाकलं, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोले. इतका गोडवा पाहिजे की विठ्ठल डोलला पाहिजे. माणसाला बोलताना देखील इतका गोडवा, इतकं आकर्षण. अरे काय बोलतोय. आम्ही ज्यावेळेस एखादं भाषण माझं झालं ना, बाप्पासाहेब अश्रुधारा व्हायचे. अरे पहा सोमानी बोलेल, मी राहणार नाही पण तुम्ही पहा, असे म्हणायचे. आणि डोळ्यात हा मिट्टू बोलतोय, मला मिट्टूच म्हणायचे. हा मिट्टू बोलतोय. आम्हाला वाटायचं मिट्टू म्हणून आमच्या अंगावर टाकायलेत भाषण. म्हणतो रे मी राहणार नाही. नर्तक स्वतःला विसरेल, फक्त नृत्य राहील. तुम्हाला सांगतो, भाषण कोणी देऊ शकणार नाही. प्रेम अभिव्यक्त प्रचंड झालं पाहिजे आतून. शब्द फेक म्हणजे आकर्षण नाही त्या भाषणाचं. शब्द फेक म्हणजे नॉलेज देणं नाही.
प्रेम रस व्हायला पाहिजे. भाव प्रत्येक शब्दामधून अभिव्यक्त झाले पाहिजेत आणि तो स्वतःला विसरला पाहिजे. फार कठीण आहे. नर्तकाने स्वतःला विसरून जावं, नृत्य शिल्लक राहावं त्याच्यामधलं. फक्त नृत्य राहील. बुद्धाची प्रार्थना शून्यामध्ये असेल, महावीर शून्यामधली प्रार्थना असेल. निर्विचारी मन, निर्मळ मन आणि अज्ञात लोक. ज्यावेळी ध्यान लागतं ना, ध्यानामध्ये हे पाय, एकाग्र मन एका विषयावर असतं आणि ध्यानामध्ये निर्विचारी मन असतं. एकही विषय नाही, परमात्माही विषय नाही. ध्यानामध्ये ज्या दिवशी चाल त्या दिवशी शून्य, केवळ प्रकाश टाईप अंधार आणि इतकी घाबरगुंडी सुटते, बापरे मरतोत का काय, कारण समोर काहीच दिसत नाही. शून्य मा शून्य चे डोई, ज्ञानेश्वरांनी शब्द वापरलाय. मला अनुभव आला. अजूनही मला घाबरगुंडी उडते ज्यावेळेस मी खऱ्या ध्यानामध्ये जातो. काय होईल आपलं, बाहेरचं सगळं संत विसरले. बुद्धांची प्रार्थना शून्यामध्ये असेल. नाचणं तर सोडा, हलणे देखील नाही. दगडासारखे गौतम बुद्ध दाखवलेत, महावीर दाखवलेत. मी झालो होतो आणि इतका घाबरलो, शेखरला म्हणालो हात देखील उचलत नाही मोदीजी महाराज पुण्यतिथीला. म्हणलं दगडच झालो काय, मात्र बोलणं फुटायलंय. पण म्हणलं उचलून पाव हात नाही, दगडासारखं शरीर. म्हणून पाच चित्रामध्ये महावीर काय दगड होते का, साधनेमध्ये दगडवत शरीर झालं. नाचणं सोडा, हलणं देखील नाही, दगडासारखं शरीर, मौन, शांत, शून्य. त्या प्रार्थनेचे नाव ध्यान आहे. तीही प्रार्थना आहे पण शब्द नाहीत. शब्दे विन संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे, मन देखील शिल्लक नाही. जागा आहे, कोण जागा आहे, काय मी शेखरला बोलतोय, काही दिसतच नाही समोर, अज्ञात प्रदेश दिसतोय. त्या प्रार्थनेचे नाव ध्यान आहे. जेव्हा प्रार्थना गीत म्हणत नाही, मंत्र नाही, तेव्हा त्याला ध्यान म्हणतात. गीतही नाही, मंत्रही नाही, जपही नाही, इंद्रियाचं कुठलंच कर्म नाही, शब्द नाही. शब्दे बिन संवादिजे, काय माऊलींची ओवी आहे, गोड. जेव्हा ध्यान गात असत तिला प्रार्थना म्हणतात. आणि ध्यानामध्ये गेल्यानंतर, व्यवहारात आल्यानंतर तुमचं गायन छिडेल ना, आहा हा दिव्य असेल ती प्रार्थना. जसं तानसेन आणि यांचं उदाहरण आहे. कोणाचं आम्हाला काय माहित, त्यावेळेस आम्ही नव्हतोच असं दिसायलंय तुमचं. कोण नाही, हा काय त्यांचे गुरु हरिदास, स्वामी हरिदास. गीत चालतंय. अकबर म्हणतात, अरे तू तुझ्या गुरुसारखं का गात नाहीस? ते म्हणे मी ह्या पृथ्वीच्या राजासाठी गातो, ते विश्वाच्या राजासाठी गातात. दोन्हीमध्ये फरक राहणार. विसरले. गीत चालतंय त्यावेळेस वेगवेगळ्या भावसंवेदना अभिव्यक्ती असतात. भावसंवेदना, अनेक भावतरंग उठले पाहिजेत. अरे प्रवचन देताना देखील ते भावतरंग दिसले पाहिजेत. अनेक भावतरंग आणि अभिव्यक्ती, भावसंवेदना अभिव्यक्ती असतात. त्याला अपीलिंग म्हणतात इंग्रजीमध्ये. अपीलिंग अभिव्यक्ती असतात. चित्रकार, गीतकार, संगीतकार सारखं कुठलंही चित्र चांगलं वाटत नाही. चित्रकार, गीतकार, संगीतकार. मंजूला पहिल्या दिवशी सांगितलं, दुसऱ्या दिवशी तिने अडॉप्ट केलं. म्हणजे डोळे झाक, प्रभू समोरून त्यांच्यासाठी गा. एकदम सुधारलं गीत.
आमच्यासाठी कोणासाठी गाऊ नको. संगीतकार सारखे कवी तुमच्या भाव संवेदनावर अवलंबून असेल. अरे काव्यातनं शब्दातनं दिसतं तुमचे भाव कसे आहेत. थोडं रास जर यमक नाही जुळले किंवा काही नाही जुळलं समजायचं याचे भावच तसे दलिंदर होते. समर्पण भाव प्राण आहे. परमात्म्याविषयीचा समर्पण भाव पाहिजे. प्रेम भाव, लीनता भाव, ऐक्य भाव जरुरी आहे. नम्र झाला बुधा त्याने कोंडिले अनंता. किती मोठा असो नम्र, प्रेम भाव, लीनता भाव आणि ऐक्य भाव, प्रभूशी ऐक्य. जिथे जाल त्या वस्तूशी ऐक्य. बोलताना देखील कशी दृष्टी, कसं बोलणं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे अरे आपला खरा प्रेमाचा माणूस आहे. खरा प्रेमाचा. प्रेमाचे अनेक दालन आहेत अभिव्यक्त होण्याची. त्याला वाटलं पाहिजे हा साधं बोलतोय पण अफाट प्रेम आहे आपल्याविषयीच. भगवान ज्यावेळेस प्रत्येक गोपीला वाटत होतं हा माझा आहे, फक्त माझ्याकडे पाहतो, माझ्या इतकं प्रेम कोणावर करत नाही. पहा भगवंत किती प्रकाराने करत असते. 16,000 पटराण्या कधी म्हणाल्या नाहीत रुक्मिणीला जास्त दिलं ना आम्हाला कमी दिलं. प्रेमभाव, लीनता भाव, ऐक्य भाव. किती ऐक्य असेल. प्रार्थनेचा जन्म त्यावेळेस होतो ज्यावेळेस तुमचा कर्ताभाव संपलाय. सांगितलंय तुम्ही करते नाहीत, ती आतून आलेली आहे. जीवात्मा ओरडतो परमात्म्यासाठी, ती प्रार्थना. तुम्ही म्हणजे तुमचा अहंकार मिश्रित जीवात्म्यामध्ये असेल ती प्रार्थना होत नाही. तुम्ही हार मानली, प्रभूवर सोडले सर्व, त्यावेळेस खरी प्रार्थना जन्म घेते. प्रभूवर सोडायचं. द्रौपदीचं सांगितलं ना, दाताला साडी धरली तरी भगवान आले नाहीत. अच्छा, दातावर भरोसा आहे का? पितामहावर आहे का? धृतराष्ट्रावर आहे का? नवऱ्यावर आहेत का? 5 नवरे नाही आले प्रभू. ज्यावेळेस आपण सर्वस्व सोडतो, फक्त तू माझा आहेस, माझं कोणी नाही, माझं कोणी नाही, 2 भाग आहेत बा. खरंच माझं कोणी नाही त्यावेळेस बोंबलणं तेही बरोबर नाही. असून नसल्यासारखे परमेश्वरा सगळे काही आहे तरी तू सर्वस्व आहेस, हा भाव. नसल्यानंतर तर आहे पण असले तरीही नाही. प्रार्थनेचा जन्म त्यावेळेस होतो ज्यावेळेस तुमचा कर्ताभाव संपला आहे. तुम्ही हार मानली, प्रभूवर सोडले सर्व, त्यावेळेस प्रार्थना जन्म घेते. नेहमी तुम्ही जिंकत गेलात तर प्रार्थनेमध्ये ते भाव प्रगट होणार नाही. सारखे जिंकत गेलात तर अशी सवय होईल. माझा भाऊ हरला, मी शक्ती टाकली होती, जाधव आहे तिथे, माझ्या बाजूला झोपले होते डॉक्टर परताणी आणि जाधव, माझ्या नरड्यातून याच्यातनं असा आवाज जोरात उठला. हे घाबरले. 5 वाजता सकाळी. त्याच वेळेस मी आपल्या सुशील राठी त्यावेळेस मेडिकलला होता. 55 पोराचं रक्त त्यांनी आणलं होतं. सारखा उभा होता आणि तो त्याच्या रूमवर आम्ही झोपत होतो. त्यावेळेस एकदम इतका आवाज उठला जोरात, घाबरले जाधव, कळंबरकर आणि परताणी डॉक्टर, इतके होतो आम्ही. मी म्हणालो जगदीश गेला बस. त्यावेळेस शेखरनी सांगितलं तुम्ही गेला असता बरं झालं, प्रभूंनी वाचवलं. असा प्रयोग करणे नाही आता. आणि तुम्ही जर वाचवू शकले असते, देवाला होऊ द्यायचं नाही तर माज आला असता, गर्व आला असता आणि प्रभूला तो चालत नाही. तुम्ही फेल झालात, हे संकट तुमच्यावर टाकायचं होतं.
आणि भावाला न्यायचं होतं उचलून, माझा मुलगा गेला, मला वैराग्य आलं, तुमचा भाऊ गेला, आता संसारातला रस तुमचा संपला, हे देवाला घडवायचं होतं. तो हा भाव आहे. जिंकत गेला तर प्रार्थनेचे भाव प्रगट होणार नाहीत. माझे हारले पाहिजे, एखाद्या वेळेस जिंकले पाहिजे, 2-3दा हारले पाहिजेत, संसारात असो की काही असो. कोणी प्रेमाने बोललं पाहिजे, कोणी शिवेही दिल्या पाहिजेत. त्याच्यात तुम्ही किती टिकता हे पाहिलं जातं. ते भाव प्रगट होणार नाहीत, उलट अक्कड पैदा होईल, अक्कड मक्कड. तुम्ही नक्कल कोणाची करू नका. स्वतःच्या प्राणाला जागवा, नक्कल नको. तुकाराम कसे वागले, महावीर कसे वागले, मी वस्त्र सोडतो, महावीर होणार नाहीत. तुकारामाचा ड्रेस घातला, तुकारामांचे सगळे शब्द घेतले, तुकारामाचे अभंग कसे ते घेतले. तुम्ही तुकाराम होणार नाही, नक्कलची त्याला म्हणतात. कीर्तनकार नकलची आहेत, सध्याचे महाराज नकलची आहेत. स्वतःला महावीर समजून कपडे काढून फिरतात, सगळे नकलची आहेत. त्याच्यामुळे महावीराची ताकद येणार नाही, उलट नाटक आहे ते. ह्या देशाने नाटक उचललं, नकलची झाले. तेज नाही आलं, महातेज आम्ही संपवलं. मीरा नाचायली, गौरांग प्रभू नाचायली की सगळे रस्त्यावर नाचतात. पहा, तै 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 घरात नाही नाचत, ते रस्त्यावर नाचले ना, यांचे डफ चालतात. नाटकं झाली. पण मी सांगितलं, मोदीजी महाराजांचा ड्रेस बाप्पासाहेबांनी नाही घेतला, बाप्पासाहेबांचा मी नाही घेतला, माझा तुम्ही घेऊ नका. उद्या हाफ पॅन्ट फॅशनमध्ये आली, सोमाने फुल पॅन्ट घालत होते, नाही, तुम्ही त्या ड्रेसमध्ये राहा, नकलची बनू नका. कोणाची नक्कल करू नका, स्वतःच्या प्राणाला जागवा. तुकारामांनी त्या पद्धतीत राहणं पसंत केलं. आपली पद्धत वेगळी असेल. एक महापुरुष झाला तसा सारखा दुसरा होत नसतो, लक्षात घ्या. तुकाराम पुन्हा होणे नाही, महावीर पुन्हा होणे नाही, ऋषभदेव पुन्हा होणे नाही. मग नाटकं नको, त्यांच्यासारखं होऊ नका. तुमचं स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित करून तसं व्हा. मी नेहमी म्हणालो, मला बाप्पासाहेब व्हायचं नाही, मोदीजी महाराज नाही, शेखर नाही, सोमानीच राहायचं आणि मला ज्ञानेश्वरही व्हायचं नाही. जसं असेल तो भाग स्वतःचा विकसित करा, नाटकं करू नका. प्रभूला नाटकं नाही आवडत. प्रभूंनी देखील त्या त्या काळातले ड्रेस घातलेत. नेहमी मोरमुकुट पितांबर, वामन अवतारात नव्हतं. बासरी रामाने कधी वाजवली नाही. त्या त्या अवतारात त्या त्या वेळेसचे ड्रेस आणि संतांचे ड्रेस आपापल्या काळातले. ऋषीमुनीची दाढी आणि जटा तुकारामांनी ठेवली नाही, लक्षात घ्या. आणि तुकारामाचा पटका अनेकांनी ठेवला नाही. नंतर काय फेटा असेल, काळातला ड्रेस आहे तो. मग नकलची करू नका, स्वतःच्या प्राणाला जागवा. तुमचा आत्मबीजाला विकसित होऊ द्या. आत्मबीजाला विकसित करा. ड्रेस कोणताही घाला. एकदा मला अनिता म्हणाली, नाही ड्रेस कोड देऊ, पांढरी साडी. हा, अरे आळंदीला म्हणलं धुत नाही, 4-4 दिवस धुवायचं नाही म्हणतो, ती पांढरी साडी किती कचाळ होईल. बरं म्हणले आपण दुसरा ड्रेस कोड देऊ. म्हणले आपण काय करू, काय पंजाबी ड्रेस देऊ. म्हणलं साडीवाले पळून जातील, आम्ही पंजाबी ड्रेस घालत नाही. आणि साड्या सगळ्याला देऊ, पुरी पळून जातील, आम्ही ह्या ड्रेस घालत नाही. अरे ड्रेसवर कशाला. ओशोनी ड्रेस दिला पण आपण नाही दिला, नाही दिला. माणूस असला पाहिजे, पहिली अट आहे. हा कुत्रे मांजरं साधक होता कामा नये. माणूस असावा, बाई असावी,
वृत्ती थोडी चांगली असावी, काही नसावं, ड्रेस असावा, कोणताही घाला. पुण्यात म्हातारे लोक हाफ पॅन्ट घालून चालतात फिरायला. आपल्याकडे हाफ पॅन्ट घातली तर काय म्हणतील, काय आता तिथला ड्रेस कोड आहे ते घालतील विचारे. मी ट्राउझर राजस्थानला गेलो, म्हणलं बस तर राहतं इझी, मग ट्राउझर आणि शर्ट. प्रत्येकाकडे पाहिले, एकाकडे ट्राउझर. अरे म्हणलं हे पुण्यानी काढलेला ड्रेस आहे, केवळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रत्येक शूट पॅन्टमध्ये मी काढून फेकलाच. नंतर रेल्वेतच होता, सगळे माझ्याकडे पाहत होते. अरे म्हणलं असं नाही. लुंगीवाला दिसला की प्रांत ओळखता येतो. म्हणलं पॅन्ट आणि बुशर्ट असं आहे की कुठल्याही काळात सगळे सारखं आहे. धोतरवाला दिसला की माणसं वेगळे, लुंगीवाला दिसला की वेगळं, असे.